इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या पथकातील व सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मौजे कोंढी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर येथील कसिनो ऑर्केस्ट्रा बार मधील महिला या अंगावर तोकडे कपडे घालून बिभत्सपणे अश्लील हावभाव करत असून डीजे अँप्लिफायरच्या तालावर अश्लील नृत्य करत आहेत अशी बातमी मिळाली होती. मिळालेल्या बातमीनुसार संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या पथकातील व सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील कार्यरत पोलीस अधिकारी अंमलदार यांनी 17 मार्च रोजी कॅसिनो ऑर्केस्ट्रा बार येथे छापा टाकला. तेव्हा कॅसिनो ऑर्केस्ट्रा बारमधील महिला तोकडे कपडे घालून बिभत्सपणे अश्लील नृत्य करत असल्याचे दिसून आले. तिथे बसलेले ग्राहक समोरील नर्तिकांसमोर पाहून अश्लील हावभाव करून संगीताच्या तालावर नाचत असल्याचे दिसून आले. ऑर्केस्ट्रा बारमधील 11 महिला, 9 ग्राहक, ऑर्केस्ट्रा बारचे मॅनेजर, मालक असे एकूण 21 आरोपींविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल भीमराव उत्तम खंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कॅसिनो ऑर्केस्ट्रा बार येथून साऊंड बॉक्स, रोख रक्कम, मोटरसायकल, मोबाईल हँडसेट असा एकूण 5,12,420 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस फौजदार रामेश्वर कोडक करत आहेत. ही छापा कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडील पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्याकडील अधिकारी आणि अंमलदार यांनी बजावली आहे.